आता करंजीच्या सारणासाठी आपण इथे सर्व सुकामेवा म्हणजे सगळे ड्रायफ्रूट घेतलेत आपण 2-2 टेबलस्पून आणि सुकं खोबरं आपण घेतलं अर्धी वाटी किसून घेतलं आपण. तर 2 टेबलस्पून काजू, 2 टेबलस्पून मनुका, 2 टेबलस्पून चारोळी, 2 टेबलस्पून पिस्ता, 2 टेबलस्पून बदाम, 2 टेबलस्पून आपण तीळ घेतले, 2 टेबलस्पून खसखस घेतले, 2 टेबलस्पून आपण मगज घेतलाय. मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते. आज आपण दिवाळी निमित्त विशेष म्हणजे करंजी बनवतोय. आता साहित्य काय घ्यायचं ते बघूया. आता गॅस पेटवलं, आपण कढई ठेवले, आपण बारीक रवा घेतलेला आहे 1 नंबरचा, तो भाजून घेऊया. अर्धा किलो आपण अर्धा किलो रवा घेतलाय आणि इथे 2 टेबलस्पून आपण डिंक घेतलेला आहे. 2 टेबलस्पून आपण इथे घी घेतलंय, तूप तापून घेतलंय आपण. त्याच्यामध्ये ना पहिले ड्रायफ्रूट आपले जे आहेत ते भाजून घेऊया. आपण तुपात चारोळी भाजून घेऊया. आता मनुके आपण तळून घेऊया. आता आपण 2 टेबलस्पून डिंक जो आहे तो तळून घेऊया. अर्धी वाटी सुकं खोबरं आपण तळून घेऊया. आता आपण 2 टीस्पून खसखस घेतले, 2 टीस्पून तीळ घेतलेत आणि 2 टीस्पून ह्या बिया मगज बोलतात त्याला, त्या घेतल्यात. त्या आपण आता ह्या भाजून घेऊया. खसखस पण टाकून घेऊयातच. तर आता आपण इकडे ना हे सर्व ड्रायफ्रूट घेतलेत, मिक्स ड्रायफ्रूट, आणि हे काजू आहेत 2-2, 3-3 टेबलस्पून घेतलेत आपण, ते टाकून घेऊया. आता आपलं भाजून झालं, आपण काढून घेऊया. आता यातच आपला रवा जो आहे तो भाजून घेऊया. आता छान स्लो गॅस वरती आपण मस्त भाजून घेऊया रवा. आता ना आपण तूप टाकून घेऊया याच्यामध्ये. तुपावर छान भाजून घेऊया रवा. आपण इथे पाव वाटी तूप टाकून घेतलं याच्यामध्ये. छान मस्त भाजून घेऊ याच्यात. हे बघा, असा लाल लाल थोडा व्हायला लागला ना, रवा भाजला समजायचा. आपण आपला रवा भाजून झाला. साधारण आपल्याला 7 ते 8 मिनिटं लागली रवा भाजायला. आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आता आपण हा रवा, अर्धा किलो रवा भाजून घेतलेला तुपामध्ये. तर इकडे ना आपण हे बघा, हा डिंक जो आहे तो थोडा चेचून घेतला ग्लासाने. आपण हा बघा बारीक केला थोडा. आणि आता आपण काय काय मिक्स करायचं ते बघूया. आता आपण खोबरं बघा बारीक करून घेतलं, ते पण टाकलंय. खोबरं छान बारीक केलं हाताने, जरा दाबून घेतलं. आता आपण ना बघा
किती साखर घेतोय आपण? अर्धा. अर्धा मोठा बाउल आपण साखर घेतोय. पिठी साखर आपण घेतले. टाक. आणि हा अर्धा किलो रवा होता, पण 2 कप असे 2 बघा, बाउल 2 झालेले. हे बघा, हा अर्धा घेतो साखर आपण. हे असे 2 डबे भरून ना आपला हा रवा झालेला. तर 2 डब्याला आपण हा अर्धा कप घेतोय साखर. जर आपण चाकून बघणार आणि जर कमी वाटली तर टाकू आपण. 1-2 चमचे. आता आपण सध्या ह्या प्रमाणाने घेतोय. 2 वाट्या रवा आणि अर्धी वाटी साखर घे. पिठी साखर आपण घेतले. आता आपण साखर टाकून घेतले. आता ड्रायफ्रूट जे आहेत ते टाकूया. चारोळी, मनुका, पिस्ता आणि काजू, बदाम, पिस्ता आपण टाकलाय, जो आपण बारीक वाटून पहिले भाजून घेतलाय. आपण इथे खवा घेतलाय 1/2 किलो. भाजून घेऊया मस्तपैकी. गरम करून घ्यायचा. खवा भाजला. आता आपण त्यातलं पाणी पूर्ण सुकलंय. आता ते काढून घेऊया एका डिश मध्ये. आपण आता 2 चमचे इलायची पावडर टाकतोय. आपण जो खवा भाजलेला तो टाकून घेऊया. आता मिक्स करून घेऊया. याच्यात ना जरा साखर मला कमी वाटली, कारण वरती कवर येते त्याच्यात काय साखर नसते. तर मला साखर कमी वाटली, तर मी 2 चमचे अजून साखर टाकलेली आहे. म्हणजे किती 2 वाट्यांना आपण अर्धी वाटी टाकलेली ना, अजून 2 चमचे त्याच्यात मी टाकले. तुम्हाला पाहिजे असेल टाका, नाही तर नका टाकू. मला बरोबर वाटतं तर नका टाकू. तर आता आपण करंजीचं जी वरचं कवर असतं ते बनवतोय. सारण आपलं बनवून झालेलं आहे. तर त्यासाठी ना आपण मैदा चाळवून घेतला. हा बघा, हा जो डबा असतो ना प्लॅस्टिकचा, त्याच्यानी 1 डब्बा आता घेतलाय. अजून 1 डब्बा घेणार आहे. म्हणजे 2 डब्बे घ्यायचे आपल्याला. अजून 1 डब्बा म्हणजे 2 असे डब्बे जे असतात ते 2 आपण भरून मैदा घेतला. आता 4 चमचे आपण बारीक रवा घेतलाय. हा बघा, बारीक रवा घेतलाय. 1 2 3 4 4 चमचे बारीक रवा मिक्स करून घेऊया आणि मीठ टाकूया त्याच्यात. इकडे आपण 1 टीस्पून मीठ घेतले. इथे ना आता आपण या चमच्याच्या मापाने 4 चमचे तूप घेतले. थोडं गरम करणार आपण आणि मग ते टाकायचं याच्यामध्ये. तर 4 चमचे तूप घेतले. आता आपण बघा तूप जे गरम केले ते टाकून घेऊया. साधारण आपण गरम केले ते वितळवून घेतलं असं समजा. आताच पाणी जे पीठ होते ते घ्यायचं आणि त्याने पीठ मळून घेऊया आपण. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया. मी जरा पाणी जास्त टाकून असं मऊ असं मळून घेतलंय बघा. जास्त मऊ आहे, पण थोड्या वेळाने हे बरोबर होईल. 5 मिनिटं आपण असं झाकून ठेवूया. 5 मिनिटं आपण झाकून ठेवलेलं. आता तेल हाताला घेतलं थोडं आणि पीठ जरा मळून घेऊया. बघा एवढी जाड केली. आता आपण एक बारीक गोळी घेऊन लाटून घेतली आणि आता साच्यावर ठेवून
आपण तिच्यामध्ये सारण भरून घेऊया. 2 चमचे सारण आपण भरून बाजूला आपण पाणी लावून घेतलं. ज्या कडा असतात साच्याच्या त्याच्यावर आपण पाणी लावलं आणि पारी जी होती ती बंद करून घेतली. आता करंजी झाल्यावरती आपण लगेच तर तळणार नाही आहोत, तर 5-6 करंजी आपण एकत्र करून नंतर त्या ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायच्यात. उघड्या ठेवायच्या नाहीत, नाहीतर करंज्या सुकतात आणि मग फाटतात. तेलात गेल्यावरती त्या फुलायला लागतात. तर आपण झाकून ठेवणार आहोत. हे बघा अशी झाली आणि अशी काढून घ्यायची. तर अशा प्रकारे मी सर्व करंज्या करून घेतल्या. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. काय बघा खुसखुशीत एकदम.